तर रामराम मंडळी. तर मित्रांनो वावरात आलतो आता मामा भेटले. तर मित्रांनो आम्ही आता बघितलं मामा सांगत होते की बाबा आमच्या शेजारी काय झालं म्हणून. तर त्यांचे शेजारी एक मित्र आहे. तर मामा त्याने आता पण वावरात खर्च किती केला कपाशीला? बाप खर्च आता एक एकराला जर खर्च म्हणलं नांगटी बसून तर 50-60 हजार रुपये एक याला खर्च होऊन राहिला. आणि आता 50-60 हजार रुपये खर्च झाला. तुमच्या फवारण्या 50 रुपये टाकी मारायला. तर तुम्हाला काय वाटतं मामा आता आपल्याला तेवढा माल होईन का? नाही शक्यत नाही, हा मालच होत नाही तेवढा. म्हणजे बघू शकता मित्रांनो तुम्ही एक एकर वावरामध्ये 1 हेक्टरमध्ये मित्रांनो 40 ते 50 हजार रुपये खर्च आला नांगटीपासून ते कपाशी मोठी करण्यापर्यंत. याचायला काय हा आता बघू शकता. आणि पुऱ्या कमोडीमध्ये पाणी झालं, पुरं खालून पुऱ्या कमोड्या पिवळ्या पडल्या, कायऱ्या सोडून चालल्या. हा शेतकरी काय करणार आहे? शेतकरी सांगा करणार काय आता? ज्यांना हे मित्रांनो हे 40-50 हजार रुपये खर्च केला हे पैसा तर काय घरातून त्यानं उकरून तर नाही काढला ना. नाही, नाही. व्याजानं घेऊन शेकड्यानं घेऊन शेतकऱ्यांना कोणाचं शेती धंदा केलेली आहे. करणं, हा? कोणाचं रोजानं जाणं. रोजानं जाऊन आपल्या मेहनतीचा पैसा या शेतीमध्ये लावला. आणि जर शेतीनं जर इतकं जर नुकसान केलं तर शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि करायचं खायचं कसं? नाही हा वावरं पडीत ठेवा लागते नितकी दिवस. तर बघू शकतो तुम्ही मामाने 1 एकर वावरामध्ये 40 ते 50 हजार रुपये खर्च आला आणि त्याचं पुरं भैनिक होऊन झाली. हा तर शेतकऱ्याला लाजा वाटलं पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. का द्यायला पाहिजे? अरे शेतकऱ्यासाठी करा यार काहीतरी. कारण की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करतात, सगळ्या गोष्टीमध्ये भाव वाढू राहिले. तुम्ही सोन्यामध्ये म्हणा, कपड्यामध्ये म्हणा. भाव काय आहे? विचारा खताचे भाव काय आहे? खतात एक गोणी केवढ्याला आहे? एक गोणी झाली मित्रांनो 19,500 रुपयाला. हा. काय 15-15ची गोणी आहे 19,500 रुपयाला खताची गोणी भेटू राहिली. त्याच्यानंतर कपाशीची बॅग मित्रांनो मागच्या वर्षी होती 850 रुपये. तर सरकारनं यावर्षी कपाशीचा भावचा केला 1150 रुपये, म्हणजे 450 रुपये मित्रांनो एका वर्षामध्ये पिशी मागं वाढू राहिले. तर मग आमच्या मालाचा भाव कम वाढत नाहीये. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, बरोबर की नाही हा, मामा? नाही, हा बरोबर आहे ना. एका कपाशीच्या पिशीला मग आता तुम्ही वर्षाला 400 वाढू राहिले तर वर्षाला तुम्ही कापसाचं कमी कमी 2-3 हजार रुपये क्विंटल भाव तरी वाढा ना. हा हा? वाढायलाच पाहिजे ना. कारण की अरे शेतकऱ्याचं नुकसान करू नका. कारण की मामा निम्मेचे निम्मे लोक जवळपास फाशा घेऊ घेऊ मेलेले. का मेलेले की काही ना वावरामध्ये एकरमध्ये 40-50 हजार रुपये खर्च केला आणि तो ज्यांच्याकडून पैसे घेतले त्याचे वापस करण्यात नाही आले म्हणून त्या लोकांनी फाशा घेऊन घेतला, हो. हा फाशा घेतला. बरोबर की नाही? हो. का शेतकऱ्याला ते सरकारला आमचं कळकळची विनंती राहील का यार आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. मिनिमम यंदा कापसाचा भाव 10 ते 11 हजार रुपये क्विंटल तरी पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल. शेतकऱ्याची होईल तर तुमची होईल. तर शेतकऱ्यांचा ताळताट घेतान तर उपाशी मारतान तुम्ही भाडव्यांनो. होणारच करा शेअर लवकर फक्त. हा